काय म्हणता सर? चैत्यभूमी. ओके हो सर खरं तर सर चैत्यभूमीला तुम्ही भेट घेतली, सामाजिक न्याय खातं तुमच्याकडे आणि सगळ्यात महत्त्वाचं चैत्यभूमी संदर्भात त्याचा विकास असेल, जीर्णोद्धार असेल, हे अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याकडे येतात. प्रामुख्यानं चैत्यभूमीच्या विकासासंदर्भात कुठला आज निश्चय तुम्ही केला? मी आज दादरच्या चैत्यभूमीला जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. तेथील सर्व ज्या काही तिथं सुविधा आहेत त्याची पाहणी केली. परंतु एक गोष्ट मला प्रामुख्याने जाणवली की तिथलच्या असलेल्या सुविधाचा अभाव. सगळ्यात मोठी आणि धक्कादायक बातमी जी माझ्यासमोर आली की 2012 साली समाज कल्याण खात्यातर्फे शासनातर्फे जवळपास त्यांना 15 कोटी रुपये हे त्या दुरुस्तीसाठी किंवा त्या डेव्हलपमेंटसाठी देण्यात आले होते. 12 साली दिलेले ते पैसे आता त्याचे व्याजापोटीच आता सगळे मिळून जवळ 22 कोटीच्या आसपास निधी आमच्याकडे आहे, महानगरपालिकेकडे आहे. परंतु त्याच्यातला एकही पैसा खर्च झालेला नाही. जी माहिती समोर आलेली की ट्रस्टी आणि इतर जे काही तिथलचे जे काही लोक आहेत त्यांचं काही आपसामध्ये थोडंसं भांडण असेल किंवा काही असेल, काही कारणं असतील, मतभेद असतील. मी त्यांना सर्वांना विनंती करणार आहे, त्यांना आग्रहाचं निमंत्रण देणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये माझ्याकडे एक बैठक घ्यायचा माझा एक मानस आहे. ही चैत्यभूमी देशभरातील लोक तिथं नमन करायला येतात. एक चांगली आणि सुंदर व्हावी हा माझा मानस आहे. पैशाची तरतूद आहे परंतु काम होत नाही. यावर मार्ग काढण्याचा माझा प्रयत्न राहील. मला वाटतं मला सर्वजण तेथील असलेले ट्रस्टी असेल, कोणी आणखीन इतर कोणी जे असतील ते सर्वजण मला सहकार्य करतील आणि एक चांगलं वास्तू जी अत्यंत आता आहे त्याला देखणी वास्तूमध्ये आपण रूपांतर करण्याचा प्रयत्न करू आणि ते मला सहकार्य करतील, त्याची अशी अपेक्षा आहे. सर आज बाळासाहेब ठाकरे यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक होतं, या स्मारक ठिकाणी देखील आपण भेट घेतलेली आहे महापौर बंगल्याच्या ठिकाणी. खरं तर त्या ट्रस्टी जरी उद्धव ठाकरे असले तरी ज्यावेळी स्मारक होतं तर सगळ्या आमदारांनी त्यांनी ट्रस्टी व्हावं सगळं होतं. आज काय पाहणं? जेव्हा या स्मारकाची कल्पना आमच्या सर्वांच्या डोक्यात आली त्यावेळेला आम्ही सर्व आमदारांनी हा आग्रह धरला होता आणि त्या आमदाराचं यामध्ये योगदानसुद्धा सर्वांनी दिलेलं आहे. आणि आज मी जे काही भेट दिली, मी जे पाहिलं तो पहिला टप्पा आता पूर्णत्वाकडे जातो आहे. पण त्यालाही तब्बल 5 वर्ष लागली. हा अभिमानासारखी गोष्ट नाही, तर हे आमचं थोडं आम्ही कमी पडलो हे मानायला हरकत नाही. 23 तारखेला त्याचं उद्घाटन होणार आहे असं मला कळतं आहे आणि याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि इतर त्यांचे सहकारी एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, हे सर्वांना बरोबर घेऊन सर्व पक्षांच्या नेत्यांना बोलून मला वाटतं त्याचा निर्णय घेतील आणि येथील ट्रस्टी उद्धव ठाकरे साहेब असतील, त्यांचे आणखी सहकारी असतील, त्यांनासुद्धा बोलवण्यात येईल असं माझी माहिती आहे. आणि एक चांगला आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी व्हावा. प्रत्येक शिवसैनिकांची इच्छा आहे की जी शिवसेना निर्माण झाली, ज्या शिवसेनेने संघर्ष केला, जी शिवसेना लाठ्याखाट्या खाऊन मोठी झाली, त्याचा सर्व इतिहास या स्मारकामध्ये आहे. ते पाहण्याची प्रत्येक शिवसैनिकाची मनोमन इच्छा आहे. त्याचबरोबर देशातील, महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील लोकांनासुद्धा मला हे शिवसेना प्रमुख आणि त्यांची शिवसेना कशी घडली हे पाहण्याचाच प्रत्येकाचा मानस आहे. म्हणून 23 तारखेनंतर एक आनंदाचा क्षण सर्वांच्याच आयुष्यात येईल. सर्वजण येऊन या ठिकाणी शिवसेना प्रमुखाला नतमस्तक झाल्यानंतर त्या स्मारकाला भेट देतील आणि त्या काळचा जिवंत इतिहास ते पुन्हा एकदा आपल्या नजरेनं पाहतील. त्यासाठी मी पहिल्यांदा भेट दिली आणि 23 तारखेला निश्चित उद्घाटनाच्या कार्यक्रमालासुद्धा उपस्थित राहण्याची संधी मला मिळेल असं माझी अपेक्षा आहे. उद्घाटन कोणाच्या हस्ते? यांत्रिकीकरणाचं जो दुसरा टप्पा पण महत्त्वाचं काम आहे ते बाकी. आणि त्याच्यात आणखी एक महत्त्वाची माहिती की काही बाळासाहेबांच्या भाषणे ते अद्याप मिळालेली नाही. कसं बघतो? भाषणं उपलब्ध आहेत परंतु आता काही भाषणं त्यांना का मिळाली नाही त्याबद्दल मला माहिती नाही आहे. परंतु प्रत्येक भाषणं त्यांची उपलब्ध आहेत. थोडंसं जर त्यांनी प्रयत्न केले तर आणखीन कोणाकडे कलेक्शन्स आहेत अनेक. त्याचे त्या काळचे जे काही फोटोज आहेत, पुण्याचा आता एक फोटो असा आहे की दत्ताजी साळवी आणि बाळासाहेब एका चादरीवर झोपलेली आहेत, डोक्याखाली चप्पल घेऊन ते झोपलेली, उशी नव्हती. अशा परिस्थितीमध्ये शिवसेना वाढलेली आहे.
मी अनेक त्यांचे असे फोटोग्राफ्स अनेक सर्वसामान्य शिवसैनिकाकडे आहे. ते कलेक्ट केले पाहिजे, ते दाखवले पाहिजे. आजची हायफाय असलेली शिवसेना त्या काळात नव्हती. त्यामुळे त्या काळामध्ये वडापावची शिवसेना लोकांना लोकप्रिय होती आणि तो इतिहास इथे दिसला पाहिजे, हे सगळ्यांची अपेक्षा आहे. उद्घाटन हे कुणाच्या हस्ते व्हावं यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घ्यावा, कुणाच्याही हस्ते करा, परंतु आता ह्या स्मारकाला थांबवू नका, लोकांना ते पाहायला द्या, एवढीच आमची भावना आहे. संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदे यांनी अनेक दालनं आपल्या ताब्यात ठेवलेली आहेत, अनेक बंगले त्यांच्या ताब्यात आहेत. एवढ्या सगळ्या दालनांची गरज का? ते नेमकं काय काम करतात ते जरा स्पष्ट करा. संजय राऊतला त्या दालनामध्ये काही यायचं आहे का? संध्याकाळचा कार्यक्रम करायचा आहे का? लोकांच्या सुविधासाठी असलेले ते दालनं आहेत. एकनाथ शिंदे साहेबांकडे येणाऱ्या माणसाची जी गर्दी पाहिली तर त्यामध्ये सर्वसामान्य माणूस इथं त्यांच्यापर्यंत पोहोचावा यासाठी एखादं 2 दालन असेल तर त्याच्यामध्ये काही गैर नाही. हे तर लोकांना भेटतच नव्हते, तर यांना दालनाची गरजच नव्हती. म्हणून ज्यांना दालनाची गरज आहे त्यांना दालनं त्यांना दिले गेलेले आहेत आणि त्यातून जनतेसाठी जे काही काम करायचं आहे ते करण्याचा प्रयत्न या महायुतीच्या सरकारचा असणार आहे. सर, काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी बीड परभणीचा दौरा केला होता. आता उद्धव ठाकरे देखील बीड परभणीचा दौरा येत्या काळात करणार असल्याची माहिती करावा ना, चांगली गोष्ट आहे. सामाजिक भान ज्या ज्या लोकांना आताशी जाणवायला लागलं, राहुल गांधीचा दौरा पाहिला तर निळा टी-शर्ट घालून करणारा दौरा हा इव्हेंटच होता. हा काय त्यासाठी काही जाऊन त्यांच्या काही भावना व्यक्त करण्यासाठी नव्हता, राजकारण करण्यासाठी हे यांचे असलेली नौटंकी आहे, यांचे दौरे आहेत. आणि या माध्यमातून का होईना घराच्या बाहेर पडतायत, हे काही कमी नाही. म्हणून या अशा सर्व नेत्यांनी घरी न बसता असे दौरे केले पाहिजेत. त्यांना आम्हीसुद्धा सांगेल की अशामुळं कदाचित चांगलं वातावरण तयार करायचा प्रयत्न करा. पुन्हा जाऊन जातीमध्ये विष घालू नका, एवढं मात्र तुम्ही काम निश्चित करा. तुमचे सहकारी हत्या झालेल्या आहेत आणि याला कुठेतरी अर्बन नक्षलवादाचं स्वरूप असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आणि त्यांनी ते व्हिडिओ जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेले आहेत. अर्बन नक्षलवाद या उद्देशानं ते अर्बन नक्षलवाद या महाराष्ट्रामध्ये येतोय हे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी यापूर्वीसुद्धा जाहीर केलं होतं. नक्षलवाद आता जंगलात नाही तर आता शहरी भागामध्ये घुसायला सुरुवात केली आहे, याचा इशारा एकनाथ शिंदे साहेबांनी यापूर्वी दिला होता. म्हणून आता जे काही हत्याचं सत्र चालू आहे महाराष्ट्रामध्ये, ठिकठिकाणी जे काही घटना घडत आहेत त्याकडे सरकार गांभीर्याने पाहत आहे आणि निश्चित याचा सर्व बंदोबस्त मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी केल्याशिवाय राहणार नाही. तुमचे मंत्रिमंडळातील सहकारी धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करावी अशी मागणी सध्या मराठा क्रांती मोर्चा करत आहे. कसं पाहताय? आज धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. कसं पाहताय या संपूर्ण प्रकरणाकडे आणि धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाकडे? याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, यावर आमच्यासारख्याने भाष्य करणं योग्य नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.